नमस्कार मित्रांनो, सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी रे होळी, पुरणाची पोळी। मित्रांनो, होळी हा सण म्हटला की पुरणाची पोळी ही आलीच। पुरणाच्या पोळीची ओळखच जणू होळी या सणामुळे आहे। आज देवासमोर पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवत, दिवा लावत आम्ही तयारी सुरू केली होळीच्या पूजेची। सगळे मिळून मिसळून चावडीपाशी वेशी चौकडीला तिचे राग भरून ठेवायचे लहानपणी। ते राग काय करायचं, असं ऊन लागलं ना, ऊन ते राग अशी पोटाला बिंबी कशी लावायची, थंड पडतं, ऊन राहत होते। गुडीची घाटी सांभाळून ठेवायची, ती बी थंड राहते ना, म्हणजे सांभाळून ठेवायची। असं कुणाला काय झालं की मग त्याच्या घरी जाऊन आणायचं लहानपणी। मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। होळी हा रंगाचा सण आहे, होळी हा प्रेमाचा सण आहे। होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन अशी वेगवेगळी नावे आहेत। होळी हा सण लोक आनंदाने साजरा करताना आपल्याला दिसून येते। मित्रांनो, आपण होळीची पूजा आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा चौकामध्ये करत असतो। पर्यावरणाचा विचार करता आपण लाकडाची होळी न पेटवता आपण 5 गवऱ्यांची होळी पेटवली तरीही चालते। होळीच्या सभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची, होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा। घरातील मुलं, मुली, मोठी माणसं या सर्वांनी होळीची पूजा करायची। मित्रांनो, जे जुनं आहे, जे कालबाह्य आहे, जे अमंगल आहे, त्या सर्वांचा जाळून नाश करायचा आणि नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा, हाच होळीचा संदेश आहे। मित्रांनो, संस्कृती म्हणून आपण होळी हा सण साजरा करतोच, परंतु होळी या सणाच्या मागे वैज्ञानिक देखील कारण आहे। होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ, निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ। थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते। वसंत ऋतूमुळे वातावरणामध्ये हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते। होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करतो। थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते। निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठीच होळी हा सण साजरा केला जातो। मित्रांनो, आजच्या आमच्या होळीच्या उत्सवामध्ये सोळंके फॅमिली देखील उत्साहाने सहभागी झाली, त्यामुळे आमचाही आनंद द्विगुणित झाला। आमचा आजचा होळीचा सण, होळीची तयारी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। मात्र आमची होळीची पूर्णपणे तयारी शेवटपर्यंत नक्की पहा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। मोठे ना